चोरलेल्या धनुष्यबाण चिन्हावर श्रीकांत शिंदे यांचा पराभव फिक्स असल्याने भाजपचे पदाधिकारी त्यांना कमल चिन्हावर लढायला सांगत आहेत. ओरिजिनल शिवसेनेत असताना श्रीकांत शिंदे यांना धनुष्यबाण चिन्हावर लढण्यासाठी गयावया करावी लागत नव्हती. मात्र आता भाजपचे गल्लीतले पदाधिकारी सुद्धा श्रीकांत शिंदे यांना कमळाच्या चिन्हावर लढायला सांगत आहेत. याचाच अर्थ ठाकरेंशी गद्दारी करून चोरलेल्या धनुष्यबाणावर श्रीकांत शिंदे हे निवडणूक जिंकणार नाहीत याची खात्री पटल्याने भाजपचे पदाधिकारी त्यांना कमल चिन्हावर लढायला सांगत आहेत. दिवा भाजप पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना पत्र दिलेले आहे आणि त्या पत्रात त्यांनी म्हटलेले आहे की कल्याणची जागा ही कमल चिन्हावरतीच लढवा. यावरून शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या दिवा पदाधिकाऱ्यांना आरोप केलेला आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. श्रीकांत शिंदे धनुष्यबाणावर चिन्हावर लढवणार असे उत्तर त्यांनी दिलेले आहे. मात्र ही गयावया करण्याची परिस्थिती मिंदे गटावर का आली? भाजपच्या गल्लीतील पदाधिकाऱ्यांकडे आम्हाला धनुष्यबाण चिन्हावर लढायला द्या अशा प्रकारची गयावया त्यांना आता करावी लागत आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना श्रीकांत शिंदे धनुष्यबाण चिन्हावर विजयी होणार नाहीत याची खात्री त्यांना पटलेली आहे. त्यांना कमल चिन्हावर उतरवा अशी ते विनंती करत आहेत. कल्याण लोकसभेत कमल चिन्हावरती श्रीकांत शिंदेना द्या तरच ते निवडून येतील ही भाजपची भूमिका आहे. एकंदरीत गद्दारी करून बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी व मातोश्री कुटुंबाशी बेनामी करणाऱ्यांना आता पराभवाची भीती वाटू लागलेली आहे. नेमकं कोणतं चिन्ह हाती घेऊ असा प्रश्न आता त्यांना पडलेला आहे. जेव्हा श्रीकांत शिंदे हे ओरिजिनल शिवसेनेत होते तेव्हा मातोश्रीवर आदेश निघाला की त्यांची उमेदवारी आणि विजय हा निश्चित होता. आता पक्ष आणि चिन्ह श्रीकांत शिंदे यांचे वडील एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असतानाही कल्याण लोकसभेतून कोणत्या चिन्हावर ते लढले पाहिजेत याबाबतचा निर्णय त्यांच्याच युतीत होत नसल्याने त्यांच्यावर केविलवाणी ही परिस्थिती आलेली आहे. आणि कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे यांचा पराभव हा निश्चित आहे. कारण त्यांनी जो आगरी समाजावर अन्याय केलेला आहे, जी क्रूरता दाखवलेली आहे त्याचा हिशोब येणाऱ्या काळात या लोकसभेत दिसणार आहे. आणि लोकसभेचा सगळ्यात पहिला निकाल हा कल्याण लोकसभेचा असेल आणि श्रीकांत शिंदे हे पराभूत आहेत. हे लोकसभेचा सर्वात पहिला निर्णय हा महाराष्ट्रातून लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.